नमस्कार वहिनी. योगात. नाही, हे नाही येत घरात. पण अश्विनी असेल ना? नाही, ती नवीन नोकरीसाठी बंगलोरला गेली आहे. बंगलोरला? इतके अचानक? तुमचं काही काम आहे का? हा, म्हणजे सहजच चेक करायला आलो होतो. काय? नाही म्हणजे एकदम इतके हा, म्हणजे काय वहिनी की एक एक प्रकार असे ऐकू येतात ना कानावरती. म्हणजे दिवस पण असे आहेत की मग काळजी वाटते ना. काय त्यात आपली अशू खूप चांगली मुलगी आहे, साधी मुलगी आहे ना, म्हणून लक्ष ठेवायला हवं ना तिच्या आधी. म्हणजे पुन्हा ती अडचणीत येऊ नये म्हणून लक्ष ठेवायला हवं, म्हणून आलो होतो सहज चेक करायला, बाकी काही नाही. ठीक आहे, मग तिचा काही फोन वगैरे आला तर सांगा होळकर येऊन गेले म्हणून. बाकी सगळं घरी ठीक आहे ना? बर, येतो येतो. बघा बघा मांढरे, आता तरी कळलं तुम्हाला? तुम्हाला पत्ता तरी लागला का? ही अश्विनी देवधर अचानक उठून डायरेक्ट बँगलोरला कधी गेली ते? होय साहेब, मला पण जरा धक्काच बसला साहेब. जरा धक्का बसला? मांढरे, आता मोठ्या धक्क्याची तयारी ठेवा, नाही तर धक्क्याला लागाल तुम्ही. मांढरे, माझे सगळे सगळे अंदाज अगदी अचूक ठरत आहेत. आधी तो फ्रॉड, मग ते 10 लाख रुपये भरणं, मग अचानक स्वतः गायब होणं, मग अचानक स्वतःच परत येणं, मग हे असं मोठ्या गाड्यांमध्ये फिरणं, आता हे असं अचानक बँगलोरला जाणं, आणि सर्वात मुख्य म्हणजे मी जेव्हा जेव्हा तिला भेटायला येतो ना तेव्हा नेमकी त्याच वेळेला ती घरात नसणं. या अश्विनीबाई लपाछपी खेळत आहेत का माझी? मांढरे, होय साहेब. त्या पलाश पुरंदरच्या गाडीत पाहिलं ना तिला? हो होय साहेब. त्या पलाशवर नजर ठेवा, आपल्या तिथून बरोबर माहिती होते. बाकी तयारी झाली ना? हो. मग तुम्ही टेबल लावायला घ्या, मी मांना विचारते मग. बरं. या, वेलकम. ये रे, या मग. ये. किती वर्षांनी भेटतोय ना आपण? हो. माझी आणि शुभंकरची भेट तर एकदम ग्रेट होती ना. अरे आधी माझा विश्वासच बसला नाही की आपल्या ऍडवायझरी फर्मचा चीफ ऍडव्होकेट तू आहेस. गीता, पण एक गोष्ट, याचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही तसाच आहे. तेव्हापासून सगळ्या धीरगंभीर लोकांना हसवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज बघूया किती हसवतोयस ते. अरे मा, नमस्कार. अरे राहू दे राहू दे, आहे तसाच आहे अगदी. हो हो, इट्स अ कॉम्प्लिमेंट. अमोल, यू प्लीज बी कम्फर्टेबल. मी एक चेंज करून 2 मिनिटात देऊ? हो. हा. अमुक, तू काय ड्रिंक वगैरे? नाही 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 नाही, वीकडेजला मी अजिबात ड्रिंक घेत नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर होतो, मग कार्तिकाची शाळा बुडालीच म्हणून समजा. पण भूक मात्र खूप लागली. हा, हरकत नाही, तुम्ही बसा गप्पा मारत, मी टेबल मांडले की नाही बघून येते. ताराबाईंना सांगितलं, तेवढं फक्त चेक कर. बरं, ओके. अरे बस ना. हो. बाकी कसा आहेस? जगतो एकट्यानं. आय एम सॉरी, मला सांगितलं शुभूने. खूप कठीण जात असेल ना सगळं एकट्याने मॅनेज करणं? कठीण तर आहे, खूपच कठीण आहे. बट डू यू नो नमिता, प्रत्येक कठीण गोष्टीत एक सोल्युशन दडलेलं असतं. आपल्याला फक्त ते योग्य वेळी सापडायला हवं, बस. कविता तर गेली, पण मागे एक गोड मुलगी ठेवून गेली, कार्तिका. तुला सांगू, कार्तिकासाठी म्हणा किंवा कार्तिकामुळे म्हणा,
दुःख आणि निराशा याच्यासाठी माझ्या आयुष्यात अजिबात जागा आहे. खरंच. तू खरंच ग्रेट आहेस. काय गप्पाच मारायचे आहेत की जेवायचं सुद्धा? मग मी आशूला बोलवून येते. तू एक काम कर, तू जेवणाचं बघ, आशुला मी बोलवतो. ओके. आलो समोर. कोण आशू? ऍक्च्युली आशू म्हणजे ताई पानं घेतलीत जेवणाची. चल नाही गेली सुद्धा आश्चर्यच आहे. अगं मला फोन करते म्हणाली होती ती. मी जाणार होतो स्टेशनवर. थांब मी फोन करतो तिला. अहो हो नका करू, तिचा आला होता फोन. बोलले माझ्याशी ती सुखरूप पोहोचले तिकडे. पोचली सुद्धा? हो, आणि सगळी व्यवस्था सुद्धा एकदम चोख आहे म्हणाली. आता तुम्ही नका काळजी करत बसू. जा हातपाय धुवून जेवायला या पटकन. मालविका आमटी घेऊन ये जा. कोशिंबीर आणलीस? हो आणले. गरम आहे ग, नीट आण. ठेव. मला ना कसं तरीच वाटतंय ग. का ग? म्हणजे आशू आत्या इकडे नाही आहे मुंबईत, आपल्यापासून लांब आहे. खूप विचित्र वाटतंय. कसं आहे माहितीये का मालविका, ही आपल्या प्रेमाची माणसं असतात ना, जवळची माणसं असतात ना, ती कायम आपल्या हृदयातच असतात. प्रत्यक्षात ती कुठेही असो. काय अंजू? खरंय तुमचं. ती माणसं आपल्या हृदयात असतात म्हणून सगळ्यात जास्त आठवण येते त्यांची, आणि काळजी सुद्धा वाटते. अहो नका काळजी करू, व्यवस्थित सुखरूप आहे ती तिकडे. पोळी वाढू का तुम्हाला? अमुक लहानपणी जसा मा आत्या कुठे आहे? अगं त्या काकांना त्यांच्या खोलीत जेवण देतात. येतील त्या एवढ्यात. आपण सुरू करूया. त्यांच्या रूम मध्ये? पण का, काय झालं? अरे बाबा, नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आहे ना. हल्ली गुडघे खूप त्रास देतात त्यांना. बापरे. अरे बाबा, वाढतं वय आहे, काय करणार. पण मा, पांढरे केस सोडले तर बाकी तुम्ही आहात तशाच आहात ना अगदी. अरे बाबा, सरत्या काळाच्या खुणा आहेत त्या. तुम्ही करा सुरुवात जेवायला. अमिता, शुभंकर कुठे दिसत नाहीये तो? मी आशूला बोलवण्यासाठी त्याला म्हटलं होतं. मी बघते, थांब. नको नको, मीच बघते. तुम्ही करा सुरुवात. त्याला काय हवं नको ते बघतो. कर सुरू. हॅलो समीर, मी पोचले बंगलोरला. कोण आला होता बरोबर? नमिता प्रधान. समीर, आशू, आय एम सॉरी, पण माझ्या मनातून तो सल जातच नाहीये का. त्या लोकांच्या त्या सगळ्या गोष्टींचा मला इतका राग आला होता ना, आणि त्यांच्याकडूनच माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे घ्यायला लागले. पण मी आता फेडते ना ते पैसे. हो ना आशू, त्याचं तर आणखीन वाईट वाटतंय.
की ते पैसे तुला फेडायला लागतात. समीर, पैसे तू फेडलेस काय आणि मी फेडले काय, एकूण एकच ना. बरं जाऊ दे, मला सांग तू व्यवस्थित पोचलीस ना? आणि तिथे कशी सोय कशी आहे? म्हणजे हॉस्टेल वगैरे आहे की काही वेगळं काही? रूममेट वगैरे कोण आहे? आणि तिथे ट्रेनिंग कोण देते? म्हणजे प्रधानांची कंपनीच देते की बाहेरची काही दुसरी फॅकल्टी आहे? सॉरी अगेन, मी जरा जास्तच प्रश्नांचा भडीमार करतोय ना तुझ्यावर. आशू प्लीज समजून घे का. तुला कळतंय ना, म्हणजे मला मला असं व्यवस्थित कळलं पाहिजे, मला दिसलं पाहिजे की तू कुठे आहेस. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे, म्हणून माझी सगळी धडपड आहे. जाऊ दे, मी तुला जास्त प्रश्न नाही विचारत आता. बेस्ट वे, तू मला एका वाक्यात सांग, तू व्यवस्थित आहेस ना? सगळं काही व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे समीर, अगदी घरच्यासारखी सोय आहे. तू नको काळजी करूस. हा, थँक गॉड, माझं जरा टेन्शन रिलीज झालं. आशू, आज तू सुद्धा जरा कमी टेन्शन मध्ये असल्यासारखी जाणवतेस. का माहिती नाही, पण गेले बरेच दिवस तू अशी तणावाखाली असल्यासारखी बोलत होतीस. खरं सांगू, तुझ्याशी खोटं बोलणं, नमिता प्रधानांकडून घेतलेलं कर्ज, या सगळ्याचं खूप टेन्शन आलं होतं मला. हो ग येडू, आणि त्यात मी तुला बोललो. पण आता तू आहेस ना माझ्या बरोबर. हो आशू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आईच्या ऑपरेशनसाठी घेतलेले 3.5 लाख रुपये फिटले की मग त्या प्रधानांच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, कळलं? हो समीर, मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण झाला की मी परत त्यांच्याकडे वळूनही नाही पाहणार. प्रॉमिस. मी काय करते, कशासाठी करते, हे सगळं तुला कळलंय ना आता. मग माझं खूप टेन्शन कमी झालंय. फक्त काय? काय नाही, तुझा राग गेला ना. अगं येडू, मी तुझ्यावर जास्त वेळ रागवू शकतो का? रागवलं तरी 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. बरं, एनिवे, सगळं नीट आहे ना तिथे? आणि प्रॉपर बँगलोर मध्येच आहे ना? हो हो, प्रॉपर बँगलोरलाच. बरं चल, आता ठेवतो मी फोन. व्यवस्थित काळजी घे, कळलं? बाय. आय लव्ह यू. मी पण. बाय. किती सहजपणे खोटं बोलतेस ग तू. म्हणजे खोटं बोलण्याचा सराव आहे तुला. बरोबर आहे, 9 महिने आपल्या उदरात स्वतःच्या रक्तमासाचं मूल वाढवून ते पैशासाठी सहजगत्या तू दुसऱ्याला देऊ शकतेस. मग खोटं बोलणं म्हणजे की छाडकी पत्ती ना. आत्या, असं काय बोलताय तुम्ही? नको, तू बोलूच नकोस. नकोच बोलूस तू. आता मी फक्त काय बोलते ते लक्षपूर्वक ऐक आणि मगच उत्तर दे. पैसे, बाळ, मग शुभंकरला लाटण्याचा तुझा जो प्लान आहे ना, तो मी असेपर्यंत तरी कधीच तरी जाऊ देणार नाही. आणि तुलाही रोज बोलून बोलून मला स्वतःला त्रास नाही का करून घ्यायचाय. आपण म्हणूनच एकदाच हे संपून टाकूया. आत्या, नाही नाही, बाळाला जन्म द्यायचा जो करार आहे ना तुला, तो पार पाडायचाच आहे.
त्यासाठी ठरलेली रक्कम सुद्धा तुला मिळणार आहे. पण शुभंकरच्या नजरेपासून दूर राहून, या घरापासून दूर राहून या बाळाला तुला जन्म द्यायचा आहे हे लक्षात ठेव. सांग किती रक्कम हवी आहे तुला? तर तुम्ही हे काय बोलताय? भोळेपणाचा आव आणू नकोस. मोकाटाने रक्कम सांग आणि तुझं तोंड काळं कर. मी हे जे काही केलंय त्यात सगळ्यात आधी स्वतःच्या सुखाची होळी करून घेतली. जीव घेण्या संकटातून माझ्या आपल्या माणसांना वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि त्यासाठी अजून 100 वेळा मी स्वतःची होळी करून घ्यायला तयार आहे. राहिला प्रश्न मी इथून जाण्याचा, ते मी या क्षणी करायला तयार आहे. जर मिसेस प्रधान राजी असतील तर. कारण मी इथे फक्त त्यांच्यासाठी राहते. त्यांची परवानगी असेल तर मी या क्षणी या घरातून जायला तयार आहे. अश्विनी, तू कुठेही जाणार नाहीयेस. आत्या, एक गोष्ट लक्षात ठेव. या घरात अश्विनीशी अशा प्रकारे बोललेलं मला चालणार नाही. अश्विनीचा अपमान मी खपवून घेणार नाही. मग तो कुणीही केला असला तरीही. या घरात वडीलधाऱ्या माणसांची हीच जर किंमत असेल ना, तर इथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये. हे घर आता माझं राहिलेलंच नाहीये. जाते मी. नाही वंसा. नाही ला, मला अडवू नको. मा तिला जाऊ दे. जर ताई त्या अश्विनीचा इतक्या वाईट पद्धतीने अपमान करणार असेल तर तिनं इथून गेलेलंच योग्य आहे. आणि अश्विनी, या घरात जोपर्यंत मी किंवा नमिता तुला काही बोलत नाही तोपर्यंत कुणीही काहीही बोललं तरी तू ते मनावर घ्यायची गरज नाहीये. बघितलं सीना,